आशा, ही वेळ ऑफिसमध्ये यायची तुझी, हल्ली तुम्ही बऱ्याचदा उशिरा येता आणि 1 तास झाला तुम्ही आत्ता येताय. तुम्हाला टायमिंग माहीत नाही ऑफिसचं किती वाजता आहे ते. यापुढे असं झालं नाही पाहिजे. हां, आणि दरवाजा नॉक करून येत जा, असं डायरेक्ट आतमध्ये येऊ नका ऑफिसमध्ये. हां, परवानगी घ्या आणि आत या. आणि पर्सनल गोष्टी इथे करायच्या नाही, समजलं? यू मे गो नाव. जाऊ शकतो. आशा 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 आशा, ती असं का करते प्रत्येक वेळेला मला कळत नाही. का करते असं? चिडलो तिच्यावर. एक काम कर. हॅलो, आशाला जरा आत पाठवा आणि माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत पाठवू नका. आशाला ताबडतोब आतमध्ये बोलवा. हां. हां आशा, अगं तू रडते कशाला आशा? तुला मी किती वेळा सांगितलं की ऑफिसमध्ये येताना लवकर येत जा आणि नियम पाळत जा रोज. तुला कसं कळत नाही? आणि तू या पर्सनल गोष्टी तुझ्या आणि माझ्या करतेस, ते करू नकोस. सर्व स्टाफचे ऑफिसचे लोक माझ्याकडे बघून खुदू खुदू हसतात, चर्चा करतात एकमेकांशी. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग लग्नाची घाई तू का करतेस एवढी? जरा समजून घे मला. समजून घे ना मला जरा. सतत लग्नाची घाई, लग्न कर. अरे अगं, माझ्या आई वडिलांना मी बोललेलो आहे, पण तुझ्या घरच्याची परवानगी तर मिळवावी लागेल. ते तयार आहेत का ते बघावं लागेल. किती घाई करतेस, मला समजून घे. अशा पर्सनल गोष्टी इतर काही करू नकोस ग इथे ऑफिसमध्ये. तू मला जेव्हा बाहेर भेटतेस तेव्हा करत जा. तुझ्या या अल्लडपणामुळे माझं हसवतं, माझी लाज जाते, मला लाज वाटते. कसं कळत नाही आशा तुला? कसं कळत नाही? बस, पाणी घे, शांत हो. रडू नकोस ग, मी समजू शकतो, पण तू किती मागे लागते माझ्या. आणि हे बघ, रडणं थांबव आणि शांत हो पहिले. तुझं मन मला कळतंय ग, पण मी इथे कामामध्ये असतो. मी तुझ्यासाठी पुरेसा वेळ नाही देऊ शकत. हे बघ, शांत झालीस ना, आता जा, कामाला सुरुवात कर आणि मीटिंग संपल्यानंतर मला बाहेर भेट. हां, जाऊ शकते आता तू. आणि हां, रडू नकोस. जा, चेहरा असला ठेव. जा.